भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक खरात संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। खरातवरील सर्व आरोप पाहतो तेव्हा असं वाटतं की त्याला चौकात उभं करून सर्वांनी सुया टोचल्या पाहिजेत आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं विधान मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या मागणीची चांगली चर्चा सुरू झाली आहे। भोंदूबाबा अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। त्यांच्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे अशा नराधम व्यक्तीला सुया टोचून मारा असं विधान मुनगंटीवारांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। एका दिवसासाठी कायदा बदलून सर्वांनी खरातला सुया टोचाव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे। माझ्यासारख्याला वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। सुधीर मुनगंटीवारांच्या विधानानंतर इतर नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या। मुनगंटीवारांच्या भावनेशी सहमत असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय, तर देश संविधानानुसार चालतो, त्यामुळे अशोक खरातवर कठोर कारवाई केली जाईल असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलाय। सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात की खरातला सुया टोचून मारलं पाहिजे, एका दिवसात कायद्यात बदल करून नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे। बिलकुल सुधीर भाऊंच्या भावनेशी मी सहमत आहे। हा देश महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून लगेचच एक SIT याबाबत जी संपूर्ण भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या सर्व तक्रारींची चौकशी करेल, ही वरिष्ठ महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली केली। 2 दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाची देखील चांगली चर्चा झाली होती। खरात प्रकरणावर चर्चा देखील करू नये, खरातला मारून मोकळं व्हावं असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं। मारून टाकून मोकळं व्हावं, तर चर्चा सुद्धा होऊ नये। मारून टाकून मोकळं व्हावं, तर चर्चा सुद्धा होऊ नये। अशोक खरात संदर्भात 1 नव्हे 2 नव्हे तर असंख्य गुन्ह्यांची नोंद झाली आहे। त्याच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली देखील पोलिसांच्या हाती लागली आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होती आहे। मात्र आता मुनगंटीवारांनी केलेल्या मागणीनंतर चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।